आज इथं बारामती तालुक्यामध्ये पिंपरी या गावामध्ये ज्या दिवसापासून मला मतदानाचा अधिकार मिळाला त्या दिवसापासून आत्तापर्यंत मी या ठिकाणी येऊन मतदान केलेलं आहे। इथं आल्यानंतर सर्व राजकीय आठवणी ह्या माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आल्या। गेल्या काही महिन्यांमध्ये दादांबरोबर झालेली चर्चा ही परत एकदा माझ्या कानामध्ये ध्यानामध्ये त्या ठिकाणी ऐकू यायला लागली आणि मग दादांचं जे स्वप्न होतं की या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये जी कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते हे त्यांचे निवडून यावेत, त्यांची त्यावेळेची इच्छा आणि त्यावेळेचं स्वप्न आज आपल्याला म्हणावं लागेल की त्यांचं ते अंतिम स्वप्न होतं। आणि आज पिंपरीला येऊन माझ्या परिवारासह इथं मी मतदानाचा हक्क हा त्या ठिकाणी बजावलेला आहे। आणि नक्कीच मला विश्वास आहे की दादांचं जे शेवटचं स्वप्न होतं की कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांचे जिल्हा परिषदला निवडून येतील, तसं ते स्वप्न लोक, मतदार आणि सर्व कार्यकर्ते मिळून ते पूर्ण करतील असा विश्वास त्या ठिकाणी आहे। दादा, आपण बघितलं की अजितदादांची दुर्दैवी घटना घडल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं आपण पाहतोय आणि आज देखील मतदानाला येताना श्रीनिवास बापू असतील, शर्मिला वहिनी असतील, युगेंद्रदादा असतील किंवा पार्थदादा आणि सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी एकत्रच आले होते मतदानाकरिता। आपल्याला असंच म्हणावं लागेल, दादांची जी मनापासूनची इच्छा होती की परिवार म्हणून सगळेच एकत्रित आले पाहिजे आणि त्या पद्धतीने दादांकडनं सुद्धा प्रयत्न केला जात होता। सुप्रियाताई, पवारसाहेब असतील, आम्ही सर्वजण असाच काहीचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो। दुःखद घटना ही घडल्यानंतर 13 दिवस परिवार पूर्णपणे एकत्रित आहे आणि याच्याच पुढं सुद्धा अजितदादांचं जे स्वप्न आहे की परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे, तसंच काहीतरी होईल। आणि आज कुठेही ठरवून न करता एकत्रित सर्वजण आले, श्रीनिवास काका असतील, पार्थ असतील, सगळे, आणि त्यांनी तिथं काटेवाडीला मतदान केलं। कुठं ना कुठंतरी परिवार म्हणून हा पुनश्च एकदा एकत्रित येताना नाही तर आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो। पवारसाहेब आणि पार्थ आणि आपण हे तिघांचा एक व्हिडिओ आपला रात्रीचा मोठा व्हायरल होतोय, काय चर्चा झाली, काय पवारसाहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं? काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होतं, काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला कराव्या लागणार आहेत, राजकीय नाही। दादांच्या स्मरणार्थ त्या आपल्याला कशा करता येईल, कशा पद्धतीने त्या केल्या गेल्या पाहिजे याबद्दलची काल चर्चा संध्याकाळी जो फोटो तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघत आहात त्या फोटोतून आपल्याला कुठेतरी जाणवतं। आणि नेहमी कधीही एखादी गोष्ट पवारसाहेबांच्या मनामध्ये आली तर ते आम्हाला बोलून घेतात, आम्हाला सांगतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात।